अल्ल्याड पल्ल्याड. कन्सेप्ट सुंदर आहे. हॉरर कॉमेडी फिल्म्स. ॲक्च्युली मी एवढंच सांगेल ओव्हरऑल की हॉरर कॉमेडी फिल्म्स मराठीत पण बनल्या पाहिजे रे जास्तीत जास्त. कारण सिरियसली हा कन्सेप्ट लोकांना आवडतो. ॲट प्रेझेंट तुम्हालाही माहिती की बॉलिवूडचे तसे 12 वाजलेत, पण हॉरर कॉमेडी जेव्हा बनते स्पेशली मॅडॉक फिल्म्सकडून त्यांना सक्सेस मिळतो. जसा मुंजा मुळे पण इवन या फिल्मवर थोडासा मी म्हणेल की एक असर झाला आहे किंवा एक त्याचा परिणाम झाला आहे. नाहीतर या चित्रपटाला रिस्पॉन्स खूप तगडा मिळाला आहे यात वाद नाही. पण ॲक्च्युली मी एक्सपेक्ट करतो या स्टोरीनुसार थोडा अजून जास्त रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता. मे बी मग तोच इफेक्ट असू शकतो किंवा बाकीचे ज्या फिल्म्स प्रोपगंडावाल्या ज्या आल्या त्यामुळे पण होऊ शकतो, हे होऊ शकतं. एनिवेज पण मी एवढंच सांगेल चित्रपट हा जो आहे स्टोरी वाईज भीती तर नाही वाटत यार. कॉमेडी ठीक आहे, पण हॉरर कॉमेडी जेव्हा आपण म्हणतो ना एक कन्सेप्ट समहाव तेवढा हॉरर नाही क्रिएट केलेलं आहे, हे माझं म्हणणं आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला येतो. क्युरियस असतो आपण की काय होणार आहे काय नाही. आणि मला हा चित्रपट बघायला खरंच वेळ लागला. आय नो दॅट, सो सॉरी फॉर दॅट. ॲक्च्युली खरंच वेळ नव्हता मागच्या वीकमध्ये आणि झाला यार वेळ. मला तर ॲक्च्युली पहिले माहिती पण नव्हता हा चित्रपट रिलीज झाला आहे. मला 2-3 दिवसाआधी कळलं आणि काल मला शेवटी वेळ मिळाला. इनफॅक्ट इव्हिनिंगमुळे मी तो व्हिडिओ टाकला पण नाही. तर एवढंच सांगेल मी की सुंदर आहे यार. म्हणजे एक तऱ्हेने स्टोरी वाईज कन्सेप्ट वाईज आणि सगळ्यांची ॲक्टिंग सुंदर वाटली. समहाव आपण म्हणतो ना की एक अट्रॅक्शन आहे या चित्रपटाचं. काही काही सीन्स इतके सुंदर आहेत की सुंदर म्हणण्यापेक्षा एक तऱ्हेने असं काय होईल याचं आपल्याला खूप हे वाटतं. बट थोडासा क्लायमॅक्सविषयी जर बोलायला गेलं, आता काही स्पॉइलर नाही देते मी, पण थोडा बेटर होऊ शकत होता बाय द वे. आणि थोडं घाबरवायला पाहिजे होतं रे ऑडियन्सला, असं मला तरी वाटतं. ते थोडासा हॉररचा एक तडका पाहिजे होता जास्त. तुम्ही जर चित्रपट बघितला असेल तर नक्की सांगा कसा होता. 5 मधून 3.5 स्टार रेटिंग देईल मी. मी तरी एन्जॉय केला, मला बाकीच्यांचं नाही माहिती.